लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं भव्य महाबाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख हे प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवत असून त्यांच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली आहे। आजवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये अपेक्षित विकास न झाल्यानं उच्च शिक्षित प्रोफेसर आणि इंजिनियर असलेले तरुण उमेदवार कॉम्रेड तल्हा शेख हे प्रभागाचा सर्वांगीण विकास साधतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी गुलाम शेख, राजू देसले, तल्हा शेख, हर्षाली अडांगळे आणि कैवल्य चंद्रात्रे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। क्रमांक 13 मध्ये आताच आम्ही बाईक रॅली काढली होती आणि तुम्ही बघितलं की अनेक, आज रविवार असल्यामुळे आणि प्रचाराचा हा तिसरा शेवटचा दिवस आहे, 3 दिवसानंतर प्रचारबंदी लागणार आहे परवा, तर आज अनेक लोकांचे बाईक रॅलीज होत्या, परंतु पैशाने आणलेल्या बाईक रॅलीजमध्ये आणि दर्दी लोकांच्या बाईक रॅलीमध्ये काय फरक असतं हे आज आम्हाला दिसलं की लोकांनी पैसे देऊन ज्या रॅल्या केल्या त्यासुद्धा आमच्या दर्दी लोकांच्या रॅलीपेक्षा अतिशय छोट्या होत्या आणि त्यांच्यामध्ये आवाज देणारा कोणी नव्हतं आणि त्यांच्यामध्ये दमणारे आणि सोडून जाणारे खूप होते। आमचे जे लोक होते ते कष्टकरी आहेत, सामान्य नागरिक आहेत, ते युवक आहेत, ते विद्यार्थी आहेत, ज्यांना दिसतंय की प्रभाग क्रमांक 13 मध्ये आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहोत। पारंपरिक जी राजकारण आहे त्याच्यापासून लोक वैतागलेत आणि या पक्षापासून, म्हणजे ते भाजप असेल, शिवसेना असेल, महाविकास आघाडी असेल, या सगळ्या पक्षापासून लोक आता कंटाळलेत, कारण या सगळ्यांपासून हे क्लिअरली दिसतंय की कोणीच कोणाचं नाही आहे, ज्याचं घर ज्याच्याने भरतं तो तिथे जातो। परिस्थिती अशी आहे की आम्हाला लाईक करणारा जो वर्ग आहे तो रविवार कारंजावर बी आहे, गंगावाडीत बी आहे, त्याच्या वकीलवाडी धनकर लाईनमध्ये सुद्धा आहे, पंचशील नगरमध्ये सुद्धा आहे, शालीमारवर सुद्धा आहे आणि त्या गोष्टीचा आनंद होतो। इलेक्शन होत येत राहतं आणि जात राहतं, हे महत्त्वाचं नाही। सगळे थरांमध्ये आणि सगळे जातीय धर्माचे लोक त्याला लाईक करतायत, ही फार मोठी गोष्ट आहे। आणि सध्या कसं आहे का लोकांचा कोणत्याच पक्षावरती कोणत्याच नेत्यावरती भरोसा राहिलेला नाही, म्हणजे एकंदरीत प्रचारामध्ये असं दिसलं आम्हाला। लोकांचं असं म्हणणं आहे का नाही रे बाबा, ते आता सगळे संख्या कंटाळा आला आणि लाल बावटलवरती अजून भरोसा आहे, त्यांना मी मतं देऊन बघू। पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 क मध्ये कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख उमेदवारी करतायत। विळा कनिष्ठ त्यांची निशाणी आहे आणि आज अशी भव्य अशी रॅली काढण्यात आली आणि स्वतः सर्वजण तल्हा शेख यांची सर्व सहकारी, पक्षाचे कार्यकर्ते, प्रभागातले कार्यकर्ते, तरुण कार्यकर्त्यांनी ह्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून आपली एक भूमिका सांगितली की तरुणाला संधी दिली पाहिजे आणि प्रभाग क्रमांक 13 मध्ये एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे। म्हणून सगळ्या नागरिकांना, प्रभागातील सगळ्या जनतेला आम्ही आवाहन करतो की येत्या 15 तारखेला आपण विळा कंसाच्या बटनावरती बटन दाबून चिन्हावरती आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करावं। मला सर्व नागरिकांना मला हेच सांगणं आहे। माझं नाव कॉम्रेड हर्षाली रेखा राहुल अडांगळे, मी कॉम्रेड तल्हा सोबत गेल्या 6 वर्षापासून कार्यरत आहे CPI मध्ये। मला सर्व नागरिकांना हेच सांगायचं आहे की जे आपलं पैशांनी जे आपलं घर भरतात आणि मतं मागण्यासाठी येतात, तर त्यांनी त्यांच्याकडे न जाता एक चांगला नेता आणि या देशाला पुढे नेणारा किंवा पुढे चालवणारा नेता त्यांनी निवडून द्यावा, हीच माझी अपेक्षा आहे नागरिकांकडनं। गेले 5 वर्षापासून मी कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख यांच्यासोबत काम करतो आहे। आम्ही नाशिकचे विद्यार्थी आहोत, माझं वय 21 वर्ष आहे, पण मला का लालबावटा आवडतो, का विळा कणीस हा पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आवडतो, याचं कारण असं आहे की 100 वर्ष झाले या पक्षाला एकही भ्रष्टाचाराचा याच्यावर डाग नाही। 100 वर्षामध्ये इंग्रजांविरुद्ध लढणं असेल, या देशातल्या भांडवलदारांविरुद्ध लढणं असेल, कामगारांच्या, श्रमिकांच्या, शेतकऱ्यांच्या पक्षात लढणं असेल, जे जे शोषित आहे त्यांच्या सोबत लढणं असेल, विद्यार्थ्यांसाठी लढणं असेल, हे काम लालबावटा करत आलेला आहे।
आणि आम्ही एकमेव पक्ष आहोत. मी परत सांगतो, आम्ही कॉम्रेड आहोत. आम्ही पक्ष बदलत नाही. आमची भूमिका, आमची बांधिलकी ही फक्त सामान्य जनतेसाठी आहे. प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुण पिढीला एक संधी देण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलंय. येणाऱ्या 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अनुक्रमांक 5 विळा कणीस या निवडणूक चिन्हावर मतदान करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड तल्हा शाहीन गुलाम शेख यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या महाबाईक रॅलीमध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी उपमहापौर गुलाम शेख, विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा कॉम्रेड हर्षाली अडांगळे, कॉम्रेड कैवल्य चंद्रात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक युवती आणि नागरिकांनी सहभाग घेत कॉम्रेड तल्हा शेख यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.